नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज दिवसभराचं सगळं काम झालेलं आहे आणि श्री आणि उर्वी दोघं पण झोपून डबल उठले आणि ते झोपल्यानंतर व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर त्या आवाजानं त्यांना पण जाग येते लगेच. तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात केली तोपर्यंत त्यांना लगेच जाग पण आली, कारण उर्वीला जरा आवाज झाला की लगेच उठते आवाजानं. तर सगळी कामं आवरली होती आणि डबा वगैरे मी पण सकाळी लवकरच देते. डेली रुटीन थोडंसं चेंज केलंय मी. तर सकाळी डबा वगैरे झाला, जेवण वगैरे झालं आणि उर्वी पण जरा सकाळी लवकरच उठते, माझ्यासोबतच उठते, त्यामुळं तिला नंतर लगेच करायला तर तिला लगेच झोप पण येते. तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया. मला माझं गोल्ड ज्वेलरी कलेक्शन आणि अदर ज्वेलरी कलेक्शन आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर हा एक मोठा हार आहे, मी भावाच्या लग्नाच्या वेळेस मागवला होता ऑनलाईन आणि ह्याच्यामध्ये हा लॉंग आहे आणि छोटा पण आहे यामधला. तर ते पण मी दाखवते तुम्हाला पुढे आणि मी घालून पण दाखवते. आणि काय होतंय, एवढं सगळं घेतलंय खरं, पण एक 2-3 वेळाच 2च वेळा घातला असेल मला वाटते. ठेवूनच जास्त खराब होतंय आणि बॉक्समध्ये जास्त नीट ठेवलं जात नाही, त्यामुळं आपण काय काढायला गेलो की मग ते सगळं असं सारखं विस्कटतं, त्यामुळं नीट ठेवता येत नाही, त्यामुळं लगेच खराब होते. आणि हा एक आता सांगोलच्या यात्रेला गेलतो आम्ही, त्यावेळेस आणलेला आहे. तर सिल्वर कलरमध्ये मला सेट पाहिजे होता, पण माझ्या साईजच्या बांगड्या काही भेटल्याच नाहीत मला, त्यामुळं मग मी कानातले आणि अंगठी फक्त घेतली. तर हा हार आहे माझ्या लग्नातला. तर सिम्पलच आहे, त्याला अशा मण्यांच्या अशा साकळ्या आहेत खाली. तर बघू शकता तुम्ही, हा पण छान वाटतोय, घातल्यानंतर छान दिसतोय. आणि ह्याच्यावरचे कानातले पण आहेत तर ते पण मी दाखवते. आणि हा पण अशा साडी वगैरे घातली तरच घालायला येते, नाहीतर मग काय एवढं, आणि साडी पण मी काही जास्त घालत नाही. तर ह्या 2 बांगड्या आहेत, तर ह्या सेटवरच्या ह्या 2 बांगड्या आहेत, त्या पण मला साईज मोठी होती आहे भरपूर, त्यामुळे मी काही घालत नाही. आणि ही एक अंगठी आहे त्याच्यावरची, आणि अंगठी पण जास्तच मोठी आहे, ती घालते मी कधीतरी साडीवर वगैरे, 1-2दा घातली होती. आणि त्याच्या कानातले तर झुमके बापरे बाप खूप मोठे आहेत आणि मी आणल्यापासून घातलेच नाहीत झुमके हे. तर बघू म्हणलं आता नंतर व्हिडिओ वगैरे रील्स बनवायचे म्हटलं की घालायचे. आणि ही बिंदी पण ह्याच सेटवरची आहे. आणि काय होतंय, बिंदी वगैरे असं काय घालायचं म्हणलं की केसामध्ये ती कसं पूर्ण केसात मग अडकूनच बसते घातलं की, आणि काढायच्या वेळेस मग सगळी केस तुटून निघते, त्यामुळं मग घालायला नाही येत. तर हा असा आहे एक सेट. तर इथं बघा, हे जे गळ्यातलं आहे मी लग्नाच्या वेळेस घेतलेलं, त्याच्यावरचे ते 2 कानातले आहेत. आणि हा आहे कमरबंद, आणि हा पण मी फक्त लग्नातच घातला आहे, त्याच्यानंतर कधीच घातला नाही. आणि लग्न होऊन आता 4-5 वर्ष होऊन गेले, तर तेव्हापासून मी ठेवला आहे तसाच. आणि असं कधी घालायचं म्हणलं तर त्याला सगळी तयारी करा, सगळं आवरायला लागते, काठपदर साडी वगैरे नेसा, सगळी तयारी करायला लागते, त्यामध्ये सगळा टाईम जातो आहे, त्यामुळे घालणं पण होत नाही कधी. ज्यावेळेस फोटो वगैरे काढायचे असतील त्यावेळेस मग घाला येईल. तर 2019मध्ये हे सगळं घेतलेलं आहे, 4-5 वर्ष झाले, पण बॉक्समध्ये ठेवलं होतं त्यामुळं राहिले व्यवस्थित नाही. आणि त्यानंतर ह्या मोत्याच्या बांगड्या घेतल्या होत्या, आमच्या गावची यात्रा होती त्यावेळेस यात्रेमधून घेतल्या होत्या 4, म्हणजे असं हिरव्या बांगड्या आपण घातल्या की त्याच्या पाठीमागं आणि पुढं असं घालता येते, त्या घेतल्या होत्या, छान वाटत होती डिझाईन. आणि त्याच्यानंतर ह्या पण बांगड्या अशाच घेतल्या होत्या. आणि त्यानंतर म्हणजे हे गळ्यातलं घेतलं होतं, हे दीदीनं आणलं होतं सोलापूरवरून. तर म्हणजे असं वरती एकदम गळ्याबरोबर आपण घालतो, तर त्याच्या टाईपचं आहे हे मोत्यांचं. तर घातल्यानंतर छान दिसते हे पण. तर ही एक बिंदी आहे, लग्नामध्ये घालायसाठी घेतली होती. तर साईडला तुम्हाला फोटो दिसत असेल, माझ्या लग्नातला फोटो आहे, त्यामध्ये बाजूबंद, कानातलं, गळ्यातलं आणि बिंदी पण घातलेली आहे. तर असा आहे माझा लग्नातला मेकअप लूक. लग्नामध्ये फक्त एवढंच घेतलेलं होतं मी, आणि बाकीचं काही जे काही आहे ते लग्न झाल्यानंतर घेतलेलं आहे.
आणि हे आहेत बाजूबंद, हे आता तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असतील, तर हे पण आहे तसेच आहेत. आणि त्यानंतर ही आहे गोल्ड ज्वेलरी, तर हे लॉंग घंटन आहे आणि हे यामध्ये अशा 2 लेअर आहेत बघा आणि खाली असा पत्ता बनवलेला आहे आणि हे 20 ग्रामचं आहे आणि हे 2 नथ आहेत आणि ही नथ मी लग्नाच्या वेळेस घेतली होती आणि एक नथ आहे तर ती आमच्या ताईंनी मला दिलेली. तर अशा 2 नथी आहेत आणि हे कानातलं आहे. तर हे कधी म्हणजे काय तर कार्यक्रम वगैरे असला की मग हे कानातलं घालते आणि डेली यूजसाठी दुसरं घालते. तर हे पण आहे 6 ग्रामचं आहे हे आणि डेली कानातले असे काय आपण यूज करत नाही, त्यामुळं काहीतरी कार्यक्रम वगैरे असला तरच घालत असते. आणि लॉंग पण आहे त्यामुळं काही जास्त नाही वापरत, कधी तरच वापरते. तर हे असं आहे. आणि त्यानंतर हे 2 पैंजण आहेत, एक मोठं आहे आणि एक लहान साईज आहे. तर जे लहान आहे तर ती मी डेलीसाठी यूज करते. मी ते आता काढून ठेवले कारण माझ्या पायामध्ये कोणतं जरी पैंजण घातलं तरी असं ते काळं काळं पडल्यासारखं होते लगेच, त्यामुळं मी आता काढून ठेवले. ज्यावेळेस गावाला वगैरे गेली तर त्यावेळेस फक्त घालते. असं होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. तर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.